जेव्हा डॉक्टरकडे जातो त्या डॉक्टरला आपण सांगत नाही की माझं तोंड बघ आणि मला सांग की मला काय आजार झाला आहे आणि मला काय औषध तू प्रिस्क्राईब करशील. आपण त्याला सगळं सांगतो की मला ताप आलेला, माझं पोट दुखत होतं. मग डॉक्टर चेकअप करतो आणि चेकअप केल्यानंतर तुम्हाला तो प्रिस्क्राईब करतो आणि ते तुम्हाला तो डोस पूर्ण घ्यायचा असतो. थोडा माझा ताप उतरला म्हणून आपण डोस कंप्लीट नाही करत. ॲडवायझरी इज अ लाँग टर्म रिलेशनशिप. तुम्ही गेल्यानंतर तुम्ही किती कमवता, तुमचे लाईफस्टाईल आणि तुमचं हाऊसहोल्ड एक्सपेन्स किती आहे, तुमचे इन्शुरन्सेस काय आहेत आणि तुमचे गोल्स काय, या बेसिक गोष्टीवर आम्ही डिसाईड करतो की तुम्हाला काय घेतलं पाहिजे, कुठे इन्व्हेस्ट केले पाहिजे. आता कुठे इन्व्हेस्ट केल्यानंतर लोक जातात आणि डायरेक्टमध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे सल्ला घ्यायचा, सल्ला घेतल्यानंतर बाहेर जाऊन ॲडवायझरच्या पश्चात इन्व्हेस्ट करायचे. ठीक आहे, तुम्ही करू शकता, प्रॉब्लेम तो नाही. पण मध्ये मध्ये ज्या वेळेला तुम्हाला आमची गरज लागेल तेव्हा आम्ही कसं गेज करू की तुम्ही खरंच केलेले की नाही केलेले. जेव्हा तुम्ही एका इकोसिस्टीममध्ये वाढता त्यावेळेला तुम्ही ग्रो होता. तुम्ही इकोसिस्टीमच्या थोडे बाहेर गेलात तर तुम्ही बिलकुल नाही ग्रो होऊ शकणार.